वर मात करून यश कसे मिळवायचे. संकटावर मात करून यश कसे मिळवायचे हा विषय खूप खोल आहे. कारण प्रत्येक माणसाच्या आयुष्यात संकट येतातच, पण प्रत्येक जण त्यातून बाहेर पडून यश मिळवतोच असे नाही. फरक इतकाच असतो की काही लोक संकटांना घाबरतात, तर काही लोक त्याचं संकटांना संधी बनवतात. आयुष्यात जेव्हा अडचणी येतात तेव्हा सर्वप्रथम मन शांत ठेवणं खूप महत्त्वाचं असतं. कारण घाबरलेल्या मनाने घेतलेले निर्णय बहुतेक वेळा चुकीचे ठरतात. संकट आलं की लोक घाईघाईने निष्कर्ष काढतात, माझं काही होणार नाही, मी अपयशी आहे. पण हाच विचार माणसाला आणखी खोल खेचतो. त्याऐवजी मनात ठाम विचार ठेवायला हवा की हेही दिवस जातील, मी यातून बाहेर पडणारच. संकट म्हणजे शेवट नसतो, तर तो एक नवीन सुरुवातीचा इशारा असतो. अनेक वेळा आपल्याला जे नको असतं तेच घडतं, पण त्यातून आपल्याला काहीतरी शिकायला मिळतं. म्हणूनच प्रत्येक अडचणीतून शिकण्याची सवय लावली पाहिजे. उदाहरणार्थ, एखादं काम अपयशी झालं तर त्याचा रडत बसण्यापेक्षा नेमकं कुठे चुकलो हा प्रश्न स्वतःला विचारणं गरजेचं आहे. हा विचार तुम्हाला पुढच्या वेळी मजबूत बनवतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे संयम. आजच्या काळात सगळ्यांना लगेच यश हवं असतं, पण खऱ्या यशासाठी वेळ लागतो. संकट ही त्या प्रवासाचा भाग असतात. जे लोक संयम ठेवतात तेच शेवटी मोठं यश मिळवतात. अनेक वेळा आपल्याला वाटतं की आता सगळं संपलं, पण खरं तर तिथूनच नवीन मार्ग सुरू होतो. म्हणून अडचण आली की लगेच हार मानू नका. थोडं थांबा, विचार करा आणि पुन्हा प्रयत्न करा. तिसरी गोष्ट म्हणजे आत्मविश्वास. संकटाच्या वेळी लोकांचा स्वतःवरचा विश्वास कमी होतो. मी करू शकत नाही हा विचार मनात येतो. पण लक्षात ठेवा, तुमच्यावर विश्वास ठेवणारा पहिला माणूस तुम्ही स्वतः असायला हवा. जर तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला नाही तर दुसरं कोणीही ठेवणार नाही. आत्मविश्वास वाढवण्यासाठी रोज स्वतःला सकारात्मक गोष्ट सांगणं गरजेचं आहे. चौथी गोष्ट म्हणजे योग्य लोकांची साथ. आयुष्यात अशा लोकांपासून दूर राहायला हवं जे तुम्हाला नेहमी कमी लेखतात किंवा तुमचं मनोबल तोडतात. संकटाच्या वेळी तुमच्यासोबत उभे राहणारे लोक खूप महत्त्वाचे असतात. ते तुम्हाला उभं राहायला मदत करतात, तुमच्यात पुन्हा ताकद आणतात. त्यामुळे तुमचं वातावरण सकारात्मक ठेवा. पाचवी गोष्ट म्हणजे कृती. फक्त विचार करून काही होत नाही. संकटातून बाहेर पडण्यासाठी कृती करावी लागते. छोटे छोटे पाऊल उचलायला सुरुवात करा. सुरुवातीला प्रगती कमी वाटेल, पण हळूहळू ती वाढत जाते. प्रत्येक छोटं पाऊल तुम्हाला यशाच्या जवळ नेतं. म्हणून सतत कृती करत राहणं महत्त्वाचं आहे. सहावी गोष्ट म्हणजे अपयशाला स्वीकारणं. अपयश हे यशाचा भाग आहे. जे लोक अपयशाला घाबरतात ते कधीच पुढे जात नाहीत. अपयशातून शिकून पुढे जाणारेच लोक खऱ्या अर्थाने यशस्वी होतात. त्यामुळे अपयश आलं की त्याला शत्रू समजू नका, तर तो तुमचा शिक्षक आहे असं समजा. सातवी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कधीही हार न मानणं. आयुष्यात कितीही मोठं संकट आलं, कितीही वेळा अपयश आलं, तरी पुन्हा उभं राहण्याची ताकद ठेवणं हेच खऱ्या यशाचं रहस्य आहे. अनेक वेळा यश अगदी शेवटच्या प्रयत्नानंतर मिळतं, पण लोक त्याआधीच हार मानतात. त्यामुळे शेवटपर्यंत लढत राहणं खूप गरजेचं आहे. एकूणच संकट ही आयुष्याचा भाग आहेत, पण त्यांना कसं सामोरं जायचं हे तुमच्या हातात आहे. योग्य विचार, संयम, आत्मविश्वास, चांगली साथ, सतत कृती, अपयशातून शिकणं आणि कधीही हार न मानणं या सगळ्या गोष्टी जर तुम्ही अंगीकारल्या तर कोणतीही संकट तुम्हाला रोखू शकत आणि यश तुमच्याकडे येणं निश्चित आहे. तर मित्रांनो, असेच आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच एका नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. लाईक नक्की करा, सबस्क्राईब पण करा.